Today, the church celebrates Universal Mission Sunday. ख्रिस्त सभा आज जागतिक मिशन रविवार साजरा करीत आहे. दरवर्षी ऑक्टोबरच्या तिसऱ्या रविवारी ख्रिस्त सभा जागतिक मिशन रविवार साजरा करीत आहे. The church reminds us that our faith is not to be closed in four walls of a house. ख्रिस्त सभा आपल्याला शिकवत आहे की आपली श्रद्धा ही आपल्या घरामध्ये बंदिस्त नसावी, तर त्या श्रद्धेची आपण साक्ष दिली पाहिजे. We need to be missionaries in order to proclaim God's mercy, love and hope. आपण जुबली वर्षामध्ये आहोत आणि जुबली वर्षामध्ये आपल्याला आशेचे यात्रेकरू होण्यासाठी आमंत्रण आहे आणि म्हणून विशेषरित्या आपण आशेचे मिशनरी बनावेत असा पोप फ्रान्सिस यांचा आपल्याला संदेश आहे. हाऊ टू बी मिशनरीज, कशा प्रकारे आपण मिशनरी बनू शकतो. पहिल्या प्रथम आपण हे समजून घ्यायचं आहे की मिशन इज गॉड्स इनिशिएटिव्ह. मिशनरी वृत्ती ही परमेश्वराची योजना आहे. सर्व माणसांचं तारण व्हावं अशी परमेश्वराची इच्छा आहे आणि म्हणून त्या माणसाचं तारण करण्यासाठी परमेश्वराने आपण पाहतो जुन्या करारापासून सुरुवात करून नव्या करारापर्यंत आणि ख्रिस्त सभेच्या इतिहासामध्ये आजगत सर्वांना मिशनरी म्हणून पाठवलेलं आहे. परमेश्वराने अब्रामाची निवड केली आणि त्याला सांगितलं जा आणि माझा संदेश दे. परमेश्वराने मोशेची निवड केली आणि इस्रायल लोकांना पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे दुधामधाच्या नगरामध्ये घेऊन आला. परमेश्वराने संदेश ते पाठवून त्याची जी इच्छा होती त्याचं जे कार्य होतं ते पुढे नेण्यासाठी सांगितलं आणि सरते शेवटी परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्त एक मिशनरी म्हणून या भूतलावर पाठवला. योहान आपल्याला सांगतो 3:16 मध्ये परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की जगाचं तारण करण्यासाठी परमेश्वराने त्याचा पुत्र या भूतलावर अवतरला. त्याच प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेषितांची निवड केली आणि प्रेषितांना सांगितलं सर्व राष्ट्रांना जाऊन सांगा परमेश्वराची सुवार्ता घोषित करा. आज हाच संदेश आपल्या प्रत्येकाला आहे. परमेश्वर ह्याने जो पुढाकार घेतला आहे त्याचं जे मिशन कार्य आहे माणसाचं तारण करणे, त्यासाठी परमेश्वर तुम्हाला आणि मला आपल्या सर्वांना आमंत्रित करीत आहे की आपण परमेश्वराचं हे मिशन कार्य पुढे नेलं पाहिजे. दुसरी गोष्ट मिशन कार्य समजून घेत असताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे मिशन इज फॉर एन्काउंटर अँड ट्रान्सफॉर्मेशन. मिशनचा जो गाभा आहे तो म्हणजे परमेश्वराचा अनुभव घेणे. परमेश्वर कोण आहे ह्याचा जेव्हा आपण जवळून अनुभव घेतो तेव्हा श्रद्धेमध्ये आपण दृढ होतो आणि हे कार्य पुढे नेण्यासाठी परमेश्वराचं कार्य करण्यासाठी आपण स्वतःचं परिवर्तन करतो आणि त्याद्वारे हे कार्य याची साक्ष देण्यासाठी आपण पुढे सरसावतो. आणि म्हणून आपण प्रत्येकाने आज जणू काही चिंतन करायचं आहे की मला परमेश्वराचा अनुभव आला आहे का, त्या अनुभवामध्ये मी दृढ झालो आहे का, त्या अनुभवाने माझं परिवर्तन केलं आहे का, मला एक नवीन जीवनाची देणगी दिली आहे का. या जुबली वर्षामध्ये आपल्याला संदेश दिला आहे की आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे, एकमेकावर दया दाखवली पाहिजे. आपण आपलं रिन्यूअल म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन आपल्या जीवनाचं परिवर्तन केलं पाहिजे. मिशन कार्यासाठी हा जो दैवी अनुभव आहे तो फार दांडगा आहे आणि त्यामधून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण परमेश्वराची साक्ष देतो आणि परमेश्वराचं जे देवराज्याचं कार्य आहे ते पुढे नेण्यासाठी त्याला मदत करतो. सर्व माणसांचं तारण करण्यासाठी
आपलं परिवर्तन करून दुसऱ्यांना परिवर्तन करण्यासाठी जेव्हा आपण पुढे बोलवतो किंवा त्याची साक्ष देतो तेव्हा आपण मिशन कार्यामध्ये मदत करीत असतो. तिसरा मुद्दा मिशनचा आपण लक्षात ठेवला पाहिजे. मिशन इज नॉट ऑप्शनल. मिशन इज आवर आयडेंटिटी. प्रिय बंधू भगिनींनो, मिशन म्हणजे मला करायला काय नाही म्हणून मी मिशन कार्यामध्ये उतरणार का? नाही. तर आपलं अस्तित्व, आपली श्रद्धा जणू काही आपल्याला या मिशन कार्यासाठी प्रवृत्त करते. आणि म्हणून जुबली आणि मिशन हे जणू काही दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जुबली आपल्याला आशा धरायला शिकवते आणि मिशन आपल्याला कृती करायला शिकवते. जेव्हा आपण आशा आणि कृती एकत्र करतो तेव्हा आपण आशेचे यात्रेकरू बनत असतो. आपल्या प्रत्येकाकडनं मिशन कार्याची अपेक्षा आहे, कारण आपलं अस्तित्व हे मिशनमधून निर्माण होत असते. जो अनुभव आपल्याला परमेश्वराचा आलेला आहे तो अनुभव जिथे आपण राहतो, जे आपल्या आजूबाजूला आहे, ज्यांच्याबरोबर आपण कार्य करतो, सेवा करतो, काम करतो, अशा सर्व लोकांमध्ये जेव्हा आपण परमेश्वराच्या कार्याचा संदेश देतो, आपल्या जीवनाद्वारे त्याची साक्ष देतो, तेव्हा निश्चितच आपण हे मिशन कार्य पुढे नेण्यासाठी मदत करीत असतो. शेवटी आपण लक्षात घेतो की ह्या वर्षी जणू काही आपला मिशन संडे आपल्या दीपावलीच्या सणाच्या जणू काही बरोबर उंबरठ्यावर आलेला आहे. आपले हिंदू बांधव हे आपल्याबरोबर दीपावली साजरा करीत आहेत आणि या दीपावलीच्या प्रकाशाच्या सणाच्या दिवशी आणि आपण जणू काही सांगत आहोत की परमेश्वर जो प्रकाश आहे त्याचा प्रकाश सर्वत्र पसरला पाहिजे आणि त्याद्वारे आपण जीवनाचा जणू काही आनंद, अंधकार दूर करून आपण प्रकाशाचं राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मिशन संडेद्वारे परमेश्वराचा प्रकाश सर्वत्र पसरावा, सर्वांचं तारण व्हावं म्हणून विशेष प्रार्थना करूया.